हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस आनंदी, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आमचे सकाळी 5:30च्या टायमिंगला आम्ही उठून चाललो वॉकिंगसाठी भंडारे डोंगरावर. मस्त छान सकाळचा किती पाऊस आहे बघा. आज होता संडे आणि प्रज्वलला जायचं होतं भंडारे डोंगरावर. खूप दिवसापासून तो गेलाच नव्हता. म्हणलं मला आज सुट्टी आहे, चला पप्पा आज पण मला यायचं आहे. आणि स्कूल सुरू झालेत आणि सुट्ट्यामध्ये आम्ही गेलोच नाही. तर दरवर्षी सुट्ट्या त्याला चालायला वरती नेत असतो. भंडारे डोंगर खाली गाडी लावायची आणि वरी चालत जायचं. तर आम्हाला ह्या वेळेस जाणंच नाही झालं. म्हणलं आता रविवारी तर चल मग जाऊ. मग आलो तर आम्ही अशी वरती गाडी घेऊन आलो. डायरेक्ट वरी चालू. पाऊस होता खूपच, पण त्याला यायचं होतं. म्हणलं चल एक दिवस त्याला भंडारा डोंगरावर जाऊन येऊ म्हणून असंच आलो. आणि पावसामुळं वॉकिंग वगैरे काही करताच नाही आली. मस्त तिथं आल्याच्यानंतर थोडंसं मग बघा किती पाऊस. आणि प्रज्वलला पावसात खेळायला खूप आवडत आहे. असं रेनकोट वगैरे घालून मस्त पावसात डान्स वगैरे करत होता. आणि छान बघा किती लोक खालून वरीपर्यंत वॉकिंग करत आलेत छत्र्या वगैरे घेऊन. ही बघा कढई किती मोठी आणि त्याच्यात पाणी साचले. मस्त हातपाय वगैरे धुवायला कुठून आलं तरी आम्ही तिथं हात वगैरे धुत असतो. हे दगड बांधकामाची वरती बांधकाम सुरू आहे ना. आपल्या मंदिराचं खूप मोठं मंदिर झालं आता भंडारे डोंगरावर. खूपच दगडाचं बांधकाम. तिथे साईडला पडलेले दगड इकडं आणून ठेवले. घरी जर नेला ना पाटा किंवा पाठ होईल आपलं नाही का, वरवाटा पाटा असा. एवढे छान दगड आणि मस्तच. आणि असं ह्यांचं चाललंय डान्स वगैरे करायचा, पावसामध्ये भिजायचं. प्रज्वलने जर्किंग वगैरे काढून टाकले आणि गाडी साईडला लावून चालले दोघांचं पण नाही का. असं वातावरण परत आपल्या इकडं गावाकडं कसं चिडचिड सगळं पाणी चिखल असतो तसं इथं रस्त्याला मस्त छानपैकी दोघांचं चाललं होतं पावसात भिजायचं. आणि मग चला म्हणलं आता घरी जायचा टाईम झाला. 1 तासात आम्ही घरी जात असतो. नंतर म्हटलं आता 1 तास होऊन गेला होता. मग निघालोत घरी. गाडीवरतीच आणली होती, नाही तर खाली पाय त्याला गाडी लावून आम्ही वरती चालत येत असतो. आणि आता मस्तपैकी छान गरमागरम चहा वगैरे. आणि प्रज्वलला घ्यायची होती मिसळपाव. इथं खूप छान मिसळपाव असते. आणि सकाळ सकाळी पावसाच्या वातावरणामध्ये मस्त चहा आणि प्रज्वल बिस्किट खायला बसलाय. मस्तच वाटत होतं. आणि पहिल्यांदा आम्हीच आलो होतो आणि आताच दुकान म्हणजे खोललं त्यांनी, टपरी वगैरे ही. गिऱ्हाईक तर कोणच नव्हतं. नंतर गाड्या वगैरे येतच होत्या, मोठ्या मोठ्या ट्रका वगैरे. असे ड्रायव्हर लोक साईडला थांबतात आणि ह्या हॉटेलमध्ये येतात. आणि काकांचा स्वभाव पण खूप छान आहे. आजी सगळं बनवतात, भजे वगैरे, वडापाव, मिसळपाव असं ते हॉटेलमध्ये आहे. भेटते सगळं आणि छान असते टेस्ट. सकाळी सकाळी गरम गरम नाही का सगळंच असतंय. प्रज्वलने घेतली होती घरी पार्सल. तिथं खायला टाईमच नव्हता, कारण की दुकान उघडायला पण 8:30 वाजता जायचं होतं. त्याच्यामुळे म्हणलं घरीच पार्सल घे, म्हणजे सगळेजण खातात. मस्त त्यांनी कांदा भजी आणि मिसळपाव घेतली पार्सल. आणि आलो तर आम्ही गायला खायला पण न्यायचं होतं. जाता जाता गायच्या 8:30 वाजले. 8 वाजले होते. म्हणजे आज आम्हीच पहिल्यांदाच त्यांच्याकडून म्हणलं काढूनच द्या, आता परत यायला नको इतक्या लांब यायचं. रोजच गायला ताजं खायला घेऊन जावं लागतंय. वाड्याची कुट्टी किंवा मकाची कुट्टी असते सकाळ सकाळी रोजची आपली नाही का, 100 रुपयाची. तिला घेऊन जावं लागतं. अशी मस्त छान हिरवीगार कुटी बाहेर पडत होती. असं 20 किलो आम्ही ऊसाची कुटी घेतली आणि निघालोत घरी. मस्त छानपैकी सकाळ सकाळी गायला पण हिरवगार खायला झालं आणि प्रज्वलचं पण झालं. मिसळपाव पण भेटली, भजे भेटले. आणि असं मस्त छान सकाळचं वातावरणात हे असं सगळे भजे वगैरे, चहा मस्त छान वाटते. प्रज्वलला खूप दिवसातून असं भजे वगैरे खायची इच्छा झाली बाहेरची. मी घरी करतच असते, पण बाहेर कुठे गेलं ना, आज पाऊस वगैरे असलं की तिथं बसून खायची मजा वेगळीच असते. त्याच्यामुळे तो म्हणत होता आपण तिथंच खाऊ, पण मग टाईम नव्हता. आणि त्याच्यामुळे म्हणलं घरी गेल्या निवांत बसून खा. मग असं चाललंय आमचं. निघालोत घरी आता. प्रज्वल करत होता सगळंच, म्हणजे नाही का त्याच्याच हातात. त्याला मुलांना आतापासूनच थोडी सवय लागते. सगळं शिकवतात त्याला नाही का. दुकानात गेल्यावर पण ह्याच्या रेट टाकते, हे कर ते कर असं नाही का. नजर मरती मुलांची थोडंफार त्याला. त्यांना पण कामाला लावलंच पाहिजे. बघा नदीला किती पाणी आलंय. 2 थाड्या फुल झाले आमच्या इंद्रायणी नदीच्या. किती पाणी. आणि एवढं पाणी ना सगळीकडं पुलावून जायची पण भीती वाटती. आणि अजून थोडा जर पाऊस आला ना पुलावून पण पाणी येईल एवढं पाणी झालं. सगळे नदी नाले एकच झाले. शेती बिती सगळं एक झाले. आणि आता आम्ही वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या टायमिंगला व्हिडिओ काढला होता ना, ह्या नदीत सगळं गवत उगलं होतं. सगळीकडे हिरवगार दिसत होतं. वाटतच नव्हतं ही नदी म्हणून. हे असं पुलावून वरतून जावं लागतं. आणि नंतर जास्तच पाणी आलं ना, एवढं पुलावून पण पाणी वाहतं. एवढं पाणी इंद्रायणी
इंद्रायणी नदीला आले बघा, कितीच पाणी झाले सगळीकडं. आणि इथं एक जुना पूल पण आहे, तो बंदच केला आता. ते जुना पूल खचायला लागला, त्याच्यामुळं तिथून काय जाऊन देत नाहीत. हे नवीन पुलावरून सगळे जातात, मोठ्याल्या गाड्या वगैरे. असं बघा किती सगळी संस्था वगैरे पाण्यामध्ये गेली आहे शेजारचीच. एवढं पाणीच पाणी झालं सगळं इंद्रायणी नदीला. लोक पाण्यामध्ये गेले होते. गेल्या वर्षीची घटना इथं झाली होती तळेगावच्या तिथं अलीकडं, देवगावच्या पुढेच नाही का. तर नंतर मग ऑनलाईन एक घड्याळ मागितली होती ओमकारने त्याच्या पप्पासाठी, पण ती काय त्याला पसंत नाही पडली. प्रज्वलने नाही का खोलून बघितली नाही का, सगळी चमचम दिसत होती जास्तच नाही का, झोपड अशी एकदमच डार्क कलर होता तिचा. आणि बसत पण नव्हती व्यवस्थित, असं तिचं लॉक व्यवस्थित बसलं पण नाही. हाय तशीच घरात पडली ही घड्याळ आणलेली. कसं ऑनलाईन गिफ्ट कधी पण नाही का दुकानात घेऊन घेतलेली चांगली असतात. ऑनलाईनचं कधी कधी चांगलं निघतात आणि कधी नाहीत निघत. अशी ऑनलाईन गिफ्ट ही काय लई महाग पण नव्हती, नको वाटत होतं घ्यायला. आणि दिसायला तर एवढीच खूप सुंदर दिसत होती, असं वाटायची 10-1 हजाराची अशी असेल. पण आतमधलं लॉक असतं का ते पूर्ण खराब होतं, बसतच नव्हतं त्याचं लॉक. हाय तशी घरात पडली. घड्याळीचा काहीच उपयोग नाही झाला. अशी कुठल्या पण वस्तू नाही का दुकानातल्या चांगल्या असतात, समोरासमोर आपल्याला बोलता पण येतं. खराब निघली तर नंतर चेंज पण करा येतं. आणि नंतर करायची होती आम्हाला भेंडीची आमटी. खूप दिवसापासून मी भेंडीच्या बियाची आमटी केली नव्हती. माझी आजी आले होते का इकडं राहायला, मी नवीनच आलते तेव्हा ती आलती माझ्यासोबत, तेव्हा तिने भेंडीची आमटी खूप छान झाली होती. मग तीच मला तशीच म्हणलं आता करावी. आणि भेंड्या पण आणल्या होत्या बाजारातून निब्बर नाही का आमटीसाठी. त्याचं बी काढलं नंतर हे असं साहित्य सगळं मी जमा केलं. तिने जसं केलं होतं तसं, म्हणजे हिरवी मिरची, लवंग, मिरी, थोडेसे धने भाजून घेतले, सगळं थोडं थोडं भाजून घेतलं. आणि आमच्या दोघीपुरतीच करायची होती, बाकीचे म्हणलं खातात का नाही खातात काय माहिती. पण असं सगळं भाजून वगैरे घेतलं. हिरवी मिरची, भेंडी, कोथिंबीर वगैरे तर काय नव्हती, जे घरी असेल त्याचीच अशी आम्ही भेंडीची भाजी म्हणलं करता येईल. भाजीला दुसरं बाकीचं होतं, पण म्हणलं भेंडीची भाजी मला खूप आवडते. आणि गावरान भेंडीचे बी असतं का, त्याची भेंडीची भाजी खूप छान लागते आणि टेस्टी लागते. तसं सगळं थोडं थोडं मसाले टाकले, हिरवी मिरची टाकली, खोबरं नाही का असं सगळं जण टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि नंतर फोडणी द्यायची. आहे झालं भेंडीची भाजी तयार. आणि बाजरीची भाकर किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत खूप छान लागते. भात वगैरे असेल तर खूपच चांगली लागते. म्हणून असं आपलं काहीतरी गावाकडच्या पद्धतीने असं काही मी करत असते, वेगवेगळे पद्धत. आज रेसिपी वगैरे टाकायला मला जास्त वेळ नसतो, त्याच्यामुळे मी काय शूट करत नाही. पण म्हणलं आज होता थोडासा टाईम, दोघीजणी कामाला असतं नाही का, त्या पण मला मदत करू लागत होत्या, सासूबाई होते त्या पण आणि मी पण, दोघीजणी असं ना पटापट कामं उरकते. त्याच्यामुळे मला आज थोडंसं शूट करून घ्यावा. ह्यातच अशी आपली चणा डाळ असते ती पण थोडीशी भाजून घेतली आणि ती सगळी एकत्रच मिक्सरमध्ये काढून घेतलं मग. आणि नंतर फोडणी वगैरे दिली आणि पावभाजी पण केली होती. आता पाव ओंकारला आणायला सांगितलं होती आता, आणि म्हणलं पाव पण घेऊन ये. आणि मस्त त्याने 2-4 लाद्या घेऊन आले. आणि बप्पूला पण पावभाजी खूप आवडते, म्हणून म्हणलं चला आता पावभाजी आहे साहित्य सगळं बाजारून आणलेलं, तर मग म्हणलं पावभाजी करूया. मग एका साईडला पावभाजी करून ठेवली होती आणि भेंडीची आमटी करत होते. मग आम्हाला जास्त काहीच गावाकडच्या लोकांना असं पाव वगैरे आवडत नाहीत ना, म्हणलं पण भाजी भाकरी पण केल्या होत्या. असं सगळं मसाला वगैरे मिक्सरमध्ये काढून घेतल्यानंतर त्याला फोडणी छानपैकी दिली आणि छान भेंडीची आमटी अशी झाली आमची मस्तपैकी. बाकी सगळी तयारी करून ठेवली होती, भाकरी वगैरे आणि बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी आणि पावभाजी होती. भात वगैरे नव्हता केला. ही अशी छान भेंडीची भाजी झाली आमची मस्तपैकी. मग बसलो जेवायला. तर सगळ्यांना 10-11 वाजता गावाकडे जेवायला लागतं, त्याच्यामुळे मी पटापट सगळं 10 वाजेपर्यंत उरकून घेतलं. मग बसलं तर 11 वाजता, तरी पण आम्हाला सगळं आवरायला वगैरे कपडे हे करायचं म्हणलं तर टाईमच लागतो. मग सगळे तयार करून झाल्याच्या नंतर जेवण वगैरे केले. प्रज्वल गेला होता स्कूलला आणि ओंकार होता घरीच, त्याला काय कॉलेजला सुट्टीच होती आज. आणि काल बाजार असल्यामुळे सगळे भेंडी वगैरे, गाजर, काकडी, कांदा हे सगळं भेटलं होतं. आणि गावरान तर काहीच नाही बघा, गाजर
बाजारला तर काहीच चव नसती. नंतर असं आम्ही घेतलं सगळ्यांना जेवायला वगैरे वाढून. यांचे कपडे पण काढले होते इस्त्रीला देण्यासाठी साईडला बॅगमध्ये. खूप एवढे ड्रेस असतात ना घरी इस्त्री करत, एवढं का आता हे फिल्टरमुळं काहीमुळं मला टाईमच भेटत नाही इस्त्री प्रेस वगैरे करायला, तर मग बाहेरच देत असतो. आता खूप दिवसापासून बाहेर दिलं की दुसऱ्या 2 दिवसांनी ते काका तयार करून देतात. मग 1 महिना टेन्शनच नाही, एकदाच देत असते 1 महिन्याचे ड्रेस, भरपूर ड्रेस एकदाच द्यायचे आणि त्याच्यामुळे टेन्शनच नाही. 15-20 दिवस असे कपडे जातात इस्त्रीचे ते. आणि मग बसलो तर आम्ही सगळेजण आधी बप्पूला त्यांना जेवायला वाढलं, ओमकारला त्यांना त्यांचे जेवण झाल्याच्या नंतर मग बसलो तर आम्ही मस्त मिसळ पाव, त्यांनी काय भेंडीची भाजी आणि भाकरी खाल्लेच नाही, मी पावभाजीच खाल्ली दोघांनी पण. आणि प्रज्वलसाठी पण, त्याला पण प्रज्वलला खूप आवडते पावभाजी, मिसळपाव, वडापाव असं. पोरांना बाहेरचं आवडतं, घरचं भाजी भाकर नको वाटते खायला. भाकरी तर प्रज्वलला अजिबात आवडत नाही. काकड्या वगैरे सगळे कट करून घेतल्या होत्या जेवण्यासाठी आणि मी भाकरी करत होते आणि ह्यांना म्हणलं तोपर्यंत जेवायला वाढा. आणि इकडं चाललं होतं आमच्या लग्नाचा व्हिडिओ होता का, तो बघत जेवणं चालली होती आणि मी ती पण भाकरी करून देत होते. म्हणलं तुम्ही तोपर्यंत जेवायला वगैरे वाढा. सगळं आणून ठेवलं होतं. मग ते बसले दोघांना पण जेवायला वाढत होते आणि मी बाकीचे थोडंफार भाकरी वगैरे राहिले होते ते करत होते. असं वरतीच बसतात आमच्याकडे जेवायला. ही बसली, बाप्पू वरीच बसली आणि त्यांना पावभाजी खूप आवडली आणि भाजी आणि भाकर काढून ठेवली ओंकारने आणि त्यांनी दोघांनी. आणि छान मस्त जेवणं चालले टी व्ही बघत मस्त. व्हिडिओ आमचे लग्नाचे ब्लॉग वगैरे बनवलेले होते. ते आता चुलत दिराचं लग्न झालं होतं ना, ते विनोदचं, त्या लग्नाच्या हळदीचे वगैरे कार्यक्रमाचे असे टी व्हीवर ओंकारने लावून ठेवले होते व्हिडिओ. तेच बघत जेवणं चालले होते आमचे सगळ्यांचे. चला, कसा वाटला आजचा ब्लॉग, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत